अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का? आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले. मी तर स्पष्ट माझा आरोप मागही होता. आता या ठाकरे कुटुंब फोडण्याचं प्रमुख केंद्रच संजय राऊत आहेत. काल शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना जो आहे तो पुरस्कार दिलाय, त्याच्यावरून अनेक टीकेचे द्वार बाहेर निघताना संजय राऊतांनी सुद्धा टीका केलेली आहे की ज्यांनी महाराष्ट्र फोडला, जे महाराष्ट्र दोषी आहेत त्यांना कसे काय पवार पुरस्कार देतात, कसं बघतात या सगळ्याकडे? नाही, अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का? शेवटी पवार साहेबांनी 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलंय. ते या देशाचे मोठे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता. आणि पुरस्कार कोणी द्यायचा, कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो. आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले. पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत. इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असूच शकत नाही. अजून म्हणताना म्हटले ते की ज्या अजित पवारांनी तुमचं कुटुंब फोडलं त्या अजित पवारांसोबत तुम्ही गुटरगू करतात, पण आम्ही जबाबदारीने पावलं टाकतो राजकारण करताना, आम्हालाही राजकारण करतो असे. अहो, तुम्ही दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवताना अशा पद्धतीने तुम्ही बोलत असता. मी तर स्पष्ट माझा आरोप मागही होता. आता या ठाकरे कुटुंब फोडण्याचं प्रमुख केंद्रच संजय राऊत आहेत. नाही तर उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरे साहेब कधी विभक्त झाले नसते. ते फक्त संजय राऊतांमुळे किंवा शिंदे साहेबांनी जे बंड केलं त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत. मग आपल्याकडं 4 बोटं असताना दुसरीकडे बोट दाखवायचं आणि राष्ट्रवादीच्या परिवारात त्यांनी नाक खुपसायचं कारण नाही ना. आम्ही आमचा परिवार आहे, आम्ही बघून घेऊ. घर कोणी फोडलं की काय फोडलं याच्यात त्यांनी बोलण्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही शिवसेनेचे जे तुकडे तुकडे केले याचा जाब तुम्हाला एक दिवस महाराष्ट्र विचारेल. त्याच्यामुळे तुम्हीच आग लावणारे आहात आणि तुम्ही अशा प्रकारे बोलणं म्हणजे त्याला म्हणता येईल की एखाद्या चोरांनी शाव असल्यासारखं बोलणं आहे असं मला वाटतं.